नमस्कार. भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रात ना एक खूप मोठी डिजिटल क्रांती होतीये आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे एबीएचे कार्ड. आज आपण याच एबीएचे कार्डबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय, प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाताना ती जाडजूड फाईल सोबत न्यावी लागते. त्यात जुने रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स, सगळे कागदपत्र. आणि मग ऐनवेळी गरजेचा कागद सापडतच नाही किंवा कधीतरी काहीतरी हरवलेलंच असतं. ही अडचण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलीच असेल, नाही का? बरं, हीच पारंपरिक पद्धती आणि नवीन पद्धती यातला फरक बघा. जिथे आधी रिपोर्ट्स हरवायचे तिथे आता फक्त एक सुरक्षित आयडी आहे. जिथे जड फाईल्स उचलाव्या लागायच्या तिथे आता फक्त आपल्या फोनवरचा एक QR कोड पुरेसा आहे. हाच तो बदल आहे जो एबीएचे घडवून आणत आहे. तर मग हे एबीएचे कार्ड नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे आपल्या आरोग्याचं एक डिजिटल लॉकर आहे. एक अशी जागा जिथे आपल्या आरोग्याशी संबंधित सगळी कागदपत्र अगदी सुरक्षितपणे साठवून ठेवता येतात. याचं पूर्ण नाव आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. हा आहे एक 14 अंकी युनिक नंबर, अगदी आपल्या आधार नंबर सारखाच. पण फरक इतकाच की हा फक्त आणि फक्त आपल्या आरोग्यासाठी आहे. या एका नंबरमुळे आपले सगळे मेडिकल रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने लिंक होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे सगळं होतं फक्त आपल्या परवानगीने. आणि हे किती मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जातंय हे या आकड्यावरून लगेच लक्षात येईल. आतापर्यंत संपूर्ण भारतात 76 कोटींपेक्षा जास्त ABI तयार झाली आहेत. ह्यावरूनच आपल्याला या योजनेची व्याप्ती आणि महत्त्व कळतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा. हा एबीआयचे आयडी कोण बनवू शकतं? तर भारताचा प्रत्येक नागरिक. आणि हो, हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे याची कोणावरही सक्ती नाही. आपल्याला नको वाटल्यास आपण कधीही यातून बाहेर पडू शकतो आणि आपला सगळा डेटा कायमचा काढून टाकण्याची विनंतीही करू शकतो. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की हा ABAचे आयडी तयार केल्यामुळं आपल्याला नेमके काय फायदे मिळतात. म्हणजे यामुळे आपली आरोग्य सेवा घेण्याची पद्धत कशी सोपी आणि जास्त सुरक्षित बनते. यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सोय आणि वेग. आपले सगळे मेडिकल रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स एकाच डिजिटल लॉकरमध्ये. डॉक्टरांना फक्त आपला आभा नंबर द्यायचा आणि ते आपल्या परवानगीने सगळे रेकॉर्ड्स बघू शकतात. हॉस्पिटलमध्ये तर अजून सोपं. फक्त QR कोड स्कॅन केला की OPD नोंदणी झालीच म्हणून समजा. आणि विचार करा, आपत्कालीन परिस्थितीत ही माहिती कितीतरी मौल्यवान वेळ वाचू शकते. आणि फायदे फक्त इथेच थांबत नाहीत. आपण आपला आरोग्य विमा याला लिंक करू शकतो, ज्यामुळे कॅशलेस क्लेमची प्रक्रिया खूपच सोपी आणि वेगवान होते. इतकंच नाही तर हे देशभरातल्या कोणत्याही सहभागी हॉस्पिटलमध्ये चालतं. आणि हो, अगदी आयुष उपचारांसाठी सुद्धा याचा वापर करता येतो. आता हे सगळं ऐकून असं वाटेल की ही प्रक्रिया खूप किचकट असेल, पण अजिबात नाही. ABAचे आयडी तयार करणं हे खरं तर फक्त 1 मिनिटाचं काम आहे. चला बघूया कसं ते. ही प्रोसेस इतकी सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आपला आधार नंबर टाकायचा. मग आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो. तो OTP टाकला की झाला काम. काही सेकंदात आपला 14 अंकी ABAचे आयडी तयार होतो आणि तो लगेचच्या लगेच डाउनलोडसुद्धा करता येतो. खरंच इतकं सोपं आहे हे. इथे एक छोटी पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आभा नंबर आणि आभा ॲड्रेस या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. नंबर हा तो 14 अंकी कायमस्वरूपी आयडी असतो, तर ॲड्रेस हा आपण स्वतः तयार केलेला, लक्षात ठेवायला सोपा असा युजर नेम असतो, अगदी आपल्या ईमेल आयडी सारखा. हा ॲड्रेस शेअर करणं खूप सोपं जातं. ठीक आहे, आयडी तर तयार झाला. आपण आता त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? म्हणजे समजा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे गेलो तर हे नक्की कसं काम करतं? चला ते पाहूया. ही प्रक्रिया किती सोपी आहे बघा. हॉस्पिटलच्या काउंटरवर फक्त तिथला QR कोड स्कॅन करायचा, आपल्या मोबाईलवर एक रिक्वेस्ट येईल, ती मंजूर करायची आणि झालं. डॉक्टर आपला सगळा मेडिकल इतिहास बघू शकतील आणि तपासणी झाल्यावर नवीन रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शनसुद्धा आपोआप आपल्या आभा अकाउंटमध्ये जमा होतात. अच्छा, जेव्हा जेव्हा डिजिटल गोष्टी येतात तेव्हा एक प्रश्न हमखास येतो. तो म्हणजे गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा. आपला डेटा ABAचे मध्ये किती सुरक्षित आहे आणि जर काही छोट्या मोठ्या समस्या आल्या तर काय करायचं? चला हे समजून घेऊया. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. माझा, तुमचा, आपला आरोग्यविषयक डेटा खरंच सुरक्षित आहे का?
याचं उत्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर याचं उत्तर आहे हो, आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण त्याचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात आहे. आपल्या परवानगीशिवाय कोणीही आपली माहिती पाहू शकत नाही. प्रत्येक वेळी माहिती शेअर करण्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी लागते आणि दिलेली परवानगी आपण कधीही मागे देऊ शकतो. इतकंच नाही तर आपली माहिती कोणी आणि केव्हा पाहिली हे सुद्धा आपण तपासू शकतो. कधीकधी काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, जसं की आधारचा OTP न येणं किंवा कार्ड डाउनलोड न होणं. तर इथे काही सामान्य समस्या आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय दिले आहेत, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. तर ABAचे कार्ड हे फक्त एक डिजिटल ओळखपत्र नाहीये. ही एका खूप मोठ्या बदलाची सुरुवात आहे. हे भारतातील आरोग्य सेवेला अधिक सुलभ, सुरक्षित आणि सगळ्यांसाठी सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग विचार करा, हेच आपल्या आरोग्य सेवेचं भविष्य आहे का?